हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, वाटाण्याचा सीझन सुरू आहे तोपर्यंतच भरपूर अशा आपण भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ बनवून घ्यायचे, कारण सीझनमध्ये भरपूर स्वस्त वाटाणे असतात. त्यामुळे आपल्याला बरेच प्रकार बनवतासुद्धा येतात. त्याच्याच प्रकारचा आज एक मस्त असा ना आपण प्रकार बनवला आहे पुरीचा, तो म्हणजे मटर मसाला पुरी. एवढी टेस्टी ही पुरी लागते ना, तुम्ही एकदा बनवलीत ना नेहमी तुमच्या घरी ह्या पुरीचीच डिमांड होणार. एवढी सुंदर आणि टेस्टी ही रुचकर पुरी लागते. तर ही पुरी बनवण्यासाठी मटरचा आपण वापर केलेला आहे आणि फारसं साहित्य जास्तीचं काही नाही, घरचं फक्त साहित्य आहे आणि थोडक्यात आपली ही पुरी बनवून तयार होते. झटपट तुम्ही डब्यासाठी मुलांच्या ही पुरी नक्की बनवू शकताय आणि मुलांना तर खूपच आवडतात अशा पद्धतीचे पदार्थ. त्यामुळे मुलं पटापट संपवतील सुद्धा. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी स्किप करू नका, पटापट ही रेसिपी बघा आणि मस्त असं तुमच्या मुलांसाठी ही मटर मसाला पुरी नक्की घरी ट्राय करा. या पुरीमध्ये भरपूर असे फायबर असणार आहेत, कारण ताज्या मटरमध्ये भरपूर फायबर असतात. त्यामुळे या पुरीमध्ये सुद्धा भरपूर असे फायबर असणार आहेत. त्यामुळे ही पुरी हेल्दी आहे, तेलकट आहे थोडी, पण कसं आहे हेल्दीसुद्धा आहे. आणि पुरी खायची म्हटल्यावर तेलकट थोडे असणारच. आता इथं आपण एका पॅनमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हे मटर घालायचे तर 10 मिनटं शिजवून घ्यायचे. चांगले शिजवून घ्यायचे आपण मटर. तोपर्यंत इथं बघा कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची याचं आपण एक मस्त वाटण करायचं आहे. त्याच्यामध्येच आपण वाटाणे घालायचे हे शिजवलेले आणि त्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. म्हणजे ही पेस्ट बनवून घ्यायची जी आपण पिठामध्ये वापरणार आहे आणि यामुळेच तर मस्त अशी आपल्या पुरीला टेस्ट लागणार आहे. तर आता ह्याची मस्त अशी पेस्ट करूया. अगदी थोडं एकदम पाणी घातलं ना तरीसुद्धा चालेल आणि एकदम पातळ पेस्ट बनवून घेऊया. आणि ही पेस्ट आपण बघा बनवून झालेली आहे. ही आता आपण पिठामध्ये वापरणार आहे. तुम्हाला जर कडक पुऱ्या हव्या असतील ना तर तुम्ही तांदळाचं पीठ इथं थोडं वापरायचं आहे. नको असतील तशा कडक पुऱ्या एकदम छान अशा आपल्या नेहमीच्या पुऱ्यांसारखे हवे असतील तर तुम्ही इथं बेसनचं पीठ वापरायचं आहे. गव्हाच्या पिठामध्ये आपण आता थोडंसं बेसनचं पीठसुद्धा घालून घेणार आहे, ज्यामुळे पुऱ्या अजिबात कडक होत नाहीत, मस्त सॉफ्ट होतात. यामध्ये आपण तीळ घातलेत, कलोंजी घातली, ओवा घातला आहे हातावर क्रश करून, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि 2 चमचे बघा तेल घालून घेतले. हे सगळं मिश्रण आपण आता छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण ती मगाशी जी पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची आहे. मस्त असं बघा आपलं हे आता सारण झालं, यामुळे मस्त टेस्ट लागणार आहे. आपण जे मसाले वापरलेत ना ते आणि मटरमुळं एवढी भारी टेस्ट लागते ना या पुऱ्यांना की तुम्ही एकदा ट्राय केलंच पाहिजे बघा. मस्त अशा आपण हे सगळं मसाले आता एकत्र करून ना पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी ना खूप जास्त पातळ नाही. आधी हे पीठ मळताना काय करायचं, आधी हे जी मटरची पेस्ट आहे ती सगळी मळून घ्या आणि नंतरच मग लागलं तर पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे आधी पाणी घालू नका याच्यामध्ये, पीठ एकदम पातळ होऊन जाईल. मग आता मस्तपैकी आधी मी बळून घेणार आहे आणि लागलं तरच वरून पाणी घेणार आहे. आणि छान असा गोळा आपला मळून झालेला आहे बघा. खूप जास्त मऊसूत केलेला नाही आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही आहे, मीडियम असा आपण गोळा बनवून घेतला आहे. 10-15 मिनटं याला झाकून ठेवायचा. 10-15 मिनटानंतर बघा मस्त अशी आपली कणिक मुरली आहे. थोडंसं हाताने मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. तुम्ही मोठी पोळी बनवून कट करून घेतल्यात ना पुऱ्या तरीसुद्धा चालेल आणि छोटे छोटे गोळे करून पुऱ्या जरी लाटल्या तरीसुद्धा चालेल. मस्त अशा आपल्याला हव्या त्या आकारात आपण इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि बघू शकताय छान असं पीठ मळलेलं आहे हे आपलं आणि मुरल्यामुळे ना छान पुऱ्या एकदम टम्म फुगणार आहेत. आता त्याच्या थोडंसं पीठ लावायचं आणि मस्त अशी पुरी लाटून घ्यायची आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये किंवा जी साईज हवी, लहान मोठी तुम्हाला जेवढी साईज हवी असेल त्याच साईजमध्ये तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकताय. मस्त अशा मी सगळ्या आधी पुऱ्या लाटून घेणार आहे आणि नंतरच मग त्या तळायला घेणार आहे. छान अशा बघा पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण याला तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्या पुऱ्या तळून घेऊया. मस्त बघा टम्मसुद्धा फुगलेल्या आहेत पुऱ्या. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का. जेवढी दिसायला सोपी आहे ना तेवढी खायला खूप टेस्टी लागते. आणि पटापट अशा पुऱ्या तुम्ही सुद्धा बनवून घरच्यांना खाऊ घालू शकताय, कारण खूप टेस्टी लागते.
आता आपल्या मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करायची ही रेसिपी आणि तुमच्या घरी जर आवडल्या असतील ह्या पुऱ्या तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण खूप टेस्टी आणि भारी एकदम झालेल्या आहेत. मुलांच्या डब्याला जर दिल्यात ना तर मुलं खुश होतील, कारण मुलांना तर अशा प्रकारचे पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्त अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत ह्या पुऱ्या. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहे अशा आपण जशी दाखवली ना रेसिपी तसंच सेम केलेले आहेत. त्यामुळे अजिबात तेलकट नाही आहेत आणि खूप जास्त टेस्टी लागतात. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.